महाराष्ट्रातले जे प्रस्थापित मास लीडर आहेत, ज्यांना त्यांनी सोबत घेतलंय, त्या सगळ्यांकडून यांना इनपुट इतकं परफेक्ट मिळतं. गृह विभाग काय किंवा त्यांचं स्पेशल इंटेलिजन्स असेल, या सगळ्यांपेक्षा त्यांना जे गाव पातळीपासून तालुका, जिल्हा पातळीपासून जे काही इनपुट्स मिळतात, इतके पॉवरफुल आणि परफेक्ट मिळतात. त्याच्या जीवावर देवाभाऊ सगळ्यांना गोल-गोल फिरवतायत. आहात कुठे? म्हणून महाराष्ट्रातलं विरोधी पक्षाचं राजकारण अंतिम घटका मोजत आहे. जुन्या कॅसेट किती वाजवणार, किती वाजवणार? अरे ते कॅसेट अडकायला लागल्या, सीडी खराब झाल्या, फ्लॉपी सुद्धा बाद झाल्या. एवढंच काय, करप्ट झाल्या, मेंदू सुद्धा यांचे गुलाम झालेले आहेत. हे प्रस्थापितांच्या विरोधात पोट भरलेले सेटलमेंट करतील पण संघर्ष करणार नाही, आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते ताकदीनं संघर्ष करतील, यश मिळवतील. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी होता आहे, उद्या पण राहायला पाहिजे. बरेच पॉवरफुल नेते जरी विरोधी पक्षात असले तरी ते निवडणुकीला हरलेले आहेत, आणि जे काही निवडून आलेले आहेत ते काठावर पास झाले. सभागृहात जर मतांचा विचार केला किंवा टक्केवारीवर चर्चा केली तर ते मान वर करायला तयार नाहीत. कारण मागचं सगळं जे काही ग्लॅमर होतं किंवा पाठीशी लोक होते सगळे निघून गेलेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा टक्का किंवा महाराष्ट्राचं समृद्ध राजकारण परत एकदा बलशाली करायचं असेल तर चांगल्या चेहऱ्यांना पुढे आणलं पाहिजे. विचारधारेवर पक्ष संघटन पुढे गेला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे. सध्या सगळे राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या खिशात आहेत. सगळ्या राजकीय पक्षाचे नेते फडणवीसांना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही. कुठल्याही सध्याच्या राजकीय पक्षामध्ये फडणवीसांच्या आदेशाशिवाय इकडची टाचणी इकडं सुद्धा उचलू शकत नाही. देवेंद्र फडणवीस जरी सत्ताधारी असले, सत्ताधारी पक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय काय करू शकत नाहीत. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या हालचाली आणि इशाऱ्यापुढे विरोधी पक्ष सुद्धा काही भूमिका घेऊ शकत नाहीत. इतकी भयानक राज्याची राजकीय परिस्थिती झाली. कारण सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता किंवा सरकारच्या विरोधात बोलणारे चेहरे महाराष्ट्रात दोन तरी सांगा, तुम्हाला सांगता येणार नाहीत. जे विरोधी पक्ष काही 2-3 असतील, कोणामध्ये हिंमत आहे की सरकारच्या प्रत्येक धोरणाबद्दल सभागृहामध्ये आवाज उठवायची किंवा बोलायची? कुणामध्ये सुद्धा नाही. पण देवेंद्र फडणवीसांना जर वाटलं की या ठिकाणी विरोधी पक्षांनी अशी मदत करावी, लगेच चक्र फिरतात. फडणवीसांना वाटलं की ही गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे, 100% तशी होती. फडणवीसांनी किंवा सरकारने एखादा निर्णय जर घेतला तर विरोधी पक्ष विरोध नाही करत, गप्प बसून हलक्या स्वरूपातला 4 शब्दाचा विरोध दाखवून डायरेक्ट गायब होतं. मला देवेंद्र फडणवीसांना किंवा सरकारला विरोध कोण करतंय याच्याबद्दल मला चर्चा नाही करायची. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहिलेला नाही, विरोधी पक्षामध्ये तशी हिम्मत आणि किंमत राहिलेली नाही. सगळे बडे बडे नेते प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले फडणवीसांच्या खिशात आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. विरोधी पक्षांकडे खंबीर चेहरे आणि मास लीडर ही गोष्टच आता राहिलेली नाही. काल परवाचे 100% हाडाचे पुरोगामी सत्तेसाठी आणि भीतीपोटी कधी प्रतिगामी झाले, त्यांच्या कळपात जाऊन बसले, कळायला सुद्धा मार्ग नाही. काल परवा जे प्रतिगामी होते आणि जे पुरोगाम्यांना नावं ठेवायचे, शिव्या द्यायचे, आता त्यांना पुरोगामी पण गोड लागायला लागले. त्याचं कारण एकच आहे, ती म्हणजे डंके की चोट पर सत्ता. सत्तेसाठी सगळी समीकरणं बदलतायत. आमची सत्ता तुम्ही घालवायची नाही, अन्यथा तुमच्या मागे ईडी लावू, आणि आमच्याशिवाय तुम्ही सत्तेत बसायचं नाही, अन्यथा तुम्हाला अटक करू. हा जसा फॉर्म्युला सत्ताधाऱ्यांचा आहे, तसाच सत्ताधारी नेत्यांचा फॉर्म्युला की आम्ही म्हणजेच अंतिम सत्य आहे, तुम्ही चकार शब्द काढायचा नाही, आम्ही जे काही करू त्याच्यावर जर तुम्ही बोललात तर तुमचं काही खरं नाही. अशा पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. याचा अर्थ मी देवाभाऊंना नावं ठेवतोय, हे डोक्यातून काढून टाका. देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाबद्दल आता महाराष्ट्रानं अभ्यास वर्ग काढले पाहिजेत. देवेंद्र फडणवीसांच्या एकंदरीत
देवाभाऊ नीतीवर लोकांनी आता अभ्यास आणि संशोधन केलं पाहिजे. देवाभाऊंनी सगळ्या पक्षातले, सगळ्या तालुक्यातले, जिल्ह्यातले मास लीडर कशा पद्धतीनं आपल्या खिशात घातले याच्यावर संशोधन झालं पाहिजे. देवाभाऊंच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीवर पीएचडी किंवा एमफिल त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. कारण महाराष्ट्रात विरोधी पक्षच ठेवला नाही, ना सभागृहात ठेवला, ना बाहेर ठेवला. सगळे घाबरून आंदोलन करतायत, सगळे घाबरून बोलतायत आणि समजा बोललेच कुणी तर संध्याकाळी फोन आला की सगळे सेटलमेंट करतायत. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी काही बोलणारी चेहरे तुम्हाला दिसतायत ती सगळी सत्ताधारी पक्षाचे पिट्टू आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. मग जातीत वाद असेल, धार्मिक जातीयवाद असेल किंवा कुठलीही गोष्ट, पुतळ्यावरून राजकारण असेल किंवा आरक्षणावर राजकारण असेल, सरकारच्या किंवा देवाभाऊंच्या इशाऱ्यावरच हे लोक नाचतात हे प्रत्येकाला माहिती आहे. कारण प्रत्येकाचा रेट ठरलाय, प्रत्येकाच्या भूमिका ठरल्यात. कोणी किती ताणायचं आणि कोण फेस व्हॅल्यू मार्केट घेणार हे सगळं सेट झालंय. राजकारण म्हणतातच कशाला हो. देवाभाऊंनी या सगळ्या गोष्टीवर विचार केलाय, संशोधन केलंय आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातले जे प्रस्थापित मास लीडर आहेत ज्यांना त्यांनी सोबत घेतलंय त्या सगळ्यांकडून यांना इनपुट इतकं परफेक्ट मिळतं. गृह विभाग काय किंवा त्यांचं स्पेशल इंटेलिजन्स असेल, या सगळ्यांपेक्षा त्यांना जे गाव पातळीपासून तालुका जिल्हा पातळीपासून जे काही इनपुट्स मिळतात इतके पॉवरफुल आणि परफेक्ट मिळतात. त्याच्या जीवावर देवाभाऊ सगळ्यांना गोल गोल फिरवतायत. आहात कुठे? म्हणून महाराष्ट्रातलं विरोधी पक्षाचं राजकारण अंतिम घटका मोजत आहे. बरेच पॉवरफुल नेते जरी विरोधी पक्षात असले तरी ते निवडणुकीला हरलेले आहेत आणि जे काही निवडून आलेले आहेत ते काठावर पास झालेले आहेत. सभागृहात जर मतांचा विचार केला किंवा टक्केवारीवर चर्चा केली तर ते मानवर करायला तयार नाहीत. कारण मागचं सगळं जे काही ग्लॅमर होतं किंवा पाठीशी लोक होते सगळे निघून गेलेत. मला शेवटी एवढंच सांगायचंय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा टक्का किंवा महाराष्ट्राचं समृद्ध राजकारण परत एकदा बलशाली करायचं असेल तर चांगल्या चेहऱ्यांना पुढे आणलं पाहिजे. विचारधारेवर पक्ष संघटन पुढे गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे. जुन्या कॅसेट किती वाजवणार? अरे ते कॅसेट अडकायला लागल्या, सीडी खराब झाल्या, फ्लॉपी सुद्धा बाद झाल्या. एवढंच काय, करप्ट झाल्या, मेंदू सुद्धा यांचे गुलाम झालेले आहेत. हेच किती दिवस चालवणार? नवीन विचारांच्या नवीन चेहऱ्यांना जर संधी दिली, भले ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधकात असो, जर नवीन जनरेशन पुढे आला आणि खास करून सर्वसामान्य चेहरे पुढे आले तरच संघर्ष करू शकतील. कारण प्रस्थापितांच्या विरोधात पोट भरलेले सेटलमेंट करतील पण संघर्ष करणार नाही आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते ताकदीनं संघर्ष करतील, यश मिळवतील. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी होता आहे, उद्या पण राहायला पाहिजे. पण ती विचारधारा बोलायला माणसं तर पाहिजेत, नेते पण पाहिजेत. कारण सगळे स्वार्थासाठी कधी विचार गुंडाळून विरोधी विचारधारेमध्ये सहभागी होतात, कळायला मार्ग नाही. पण देवाभाऊंचं राजकारण कळायला फार तुमच्या पिढ्या जातील, एवढंच मला सांगावं लागेल. जागे व्हा, सावध व्हा आणि आपली ताकद वाढवा. जय शिवराय. खरंय की खोट आहे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. संतोष शिंदे ऑफिशियल हक्काचं युट्यूब चॅनल घराघरापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ पोहोचत नाहीत युट्यूबवर संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड सबस्क्राईब करायला आणि सर्च करायला विसरू नका. जय शिवराय.